शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तर आता आजचा व्हिडिओ करायच्या मागं कारण म्हणजे आता उन्हाळा संपून पावसाळा जरा लवकरच चालू झालाय। तर उन्हाळ्यामध्ये आहे ना, जे कोंबड्यांना आपण हे वजन जे कमी होतं ना, कोंबड्यांचं वजन कमी होतं, परत म्हणजे अंड्यांचं प्रमाण पण कमी होतं। तर त्याच्यामुळे आहे ना, आपल्याला आता ह्या पावसाळा आलेला आहे, तर ह्या पावसाळ्यामध्ये कोंबड्यांची कशी काळजी घ्यायची तर त्याच्यावरती मी आज तुम्हाला हा व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ संपूर्ण पहा। मी आज त्यांच्यासाठी आहे ना औषध आणलेलं आहे। ह्या औषधाचं नाव आहे G-Pro। तर ह्याच्यामुळे आहे ना त्यांचं आहे ना रोगप्रतिकार शक्ती पण वाढते आणि या पावसामुळे जे येणारे जे रोग आहेत आता इथून पुढं, तर त्याचे पण हे कमी होतं येण्यापासून, म्हणजे की आपण त्यांना वाचवू शकतो। आता आपण ह्या दिवसात पावसाळ्यामध्ये आहे ना वायमरल परत लेक्झिन पावडर हे जे वापरतो, तर त्याच्यातून रोग यायचे आहे ना आधी आपण ते वापरतो, पण ते थोड्या दिवसासाठी ते कंट्रोल करतं। वायमरल झालं, लेक्झिन पावडर झालं, तर हे G-Pro जे आहे ना ह्याच्यापासून आहे ना आपल्याला आहे ना खूप फायदा आहे। ह्याच्या ना पासून आपल्याला कोंबड्यांवरती बिलकुल म्हणजे रोग पण येत नाही। रोग येण्यापासून आहे ना त्यांचा म्हणजे बचाव होतो आणि त्यांचं वजन वाढतं, अंड्यांचं प्रमाण वाढतं आणि जे ते टेस्ट मध्ये जे असतात ना तर ते पण कमी होतं आणि खाद्य जे खातात ना ते पण चांगल्या प्रमाणे पचलं जातं त्यांना ह्या दिवसामध्ये। त्याच्यामुळे हे G-Pro आहे ना, आपण आता आहे ना 10 लिटर पाण्यामध्ये आहे ना एक झाकण, 10 लिटर पाण्यामध्ये एक झाकण वापरणार आहे। तर मी कसं देते ते बघा। तर हे मी आता 7 लिटर पाणी घेतलेलं आहे। 7 लिटर पाणी म्हणजे दिवसातून 2 टाइम मी त्यांना देते। हे आपल्याला एकच टाइम द्यायचंय, 2 टाइम नाही द्यायचं, सकाळी किंवा संध्याकाळीच द्यायचंय। तर हे 7 लिटरची बादली आहे, त्याच्यामध्ये मी टाकणार आहे। आपण लेक्झिन पावडर तर देतोच आहे म्हणा कोंबड्यांना, महिन्यातून 2-3 टाइम तर देतोच आहे, पण ही औषधामुळे आहे ना कोंबड्या एकदम तंदुरुस्त राहतात। म्हणजे रोग येण्यापासून आहे ना त्यांचा बचाव होतो। जरा कोंबड्या हलक्या आपल्या उन्हाळ्यामुळे होत्यात ना, तर त्याचं प्रमाण ह्याच्यामुळे वाढतं, जरा वजनाला ह्या अंड्याला पण त्यांच्या शरीरात कॅल्शियम वाढतं। आता दिवसभरात एवढं पाणी प्यायलं की संध्याकाळी आपलं नॉर्मल पाणी त्यांना द्यायचं, मग परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत द्यायचं, असं 3 दिवस आपल्याला हे औषध द्यायचंय। तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।